Okay, good morning, all of you. Today in this session, we have to discuss about remote sensing and geographic information system lab. Okay, in this session, we have to totally discuss about the practicals or the assessment of remote sensing and geographical information सिस्टीम सब्जेक्ट. ओके, या सेशनमध्ये आपल्याला रिमोट सेन्सिंग अँड GISचं आपल्याला टोटल जे टर्मवर्क आहे त्याच्या रिलेटेड आपल्याला इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. ठीक आहे, यासाठी आपल्याला दिलं आहे प्रॅक्टिकल्स आवर दिले आहे 2 per week इन दिस अँड द वेटेज फॉर इट इज अबाउट 50 marks. ओके, म्हणजे जे प्रॅक्टिकल्स आपल्याला दिलेले ते 50 मार्कला दिलेले आहे. ठीक आहे, त्यापैकी तुम्हाला सांगायचं the term work consists of 7 experiments, out of which 1 to 6 are compulsory or any one from the 7 to 9. Okay, almost 1 to 6. Okay, from 1 to 6 are compulsory and anyone from the 7 to 9. This from 7 to 9 is from anyone from 7 to 9 is चूजेबल. ओके, म्हणजे आपल्याला 1 ते 6 पैकी सर्व प्रॅक्टिकल्स करायचे आणि 7 ते 9 पैकी एक कोणताही प्रॅक्टिकल आपल्याला कवर करायचं आहे. ठीक आहे, वी आर गोइंग टू सी वन बाय वन. ओके, सो फर्स्ट प्रॅक्टिकल इज दॅट स्टडी ऑफ फंडामेंटल टूल्स ऑफ सॉफ्टवेअर फॉर डेटा प्रोसेसिंग. व्हॉट? स्टडी ऑफ फंडामेंटल टूल्स ऑफ सॉफ्टवेअर फॉर डेटा प्रोसेसिंग. नेक्स्ट वन, देर इज import and export data GIS software to AutoCAD or Revit software. Mention all the necessary steps used. Okay, next one, geo reference and geotag using GeoEarth and Basemap. Next one, there is a digitize the given part of toposheet using software and attribute. Okay, next one, generation of thematic maps in software. Next one, 6th number is that visual image interpretation from aerial photograph or in satellite images. Next one, there is a preparation of DEM, that is digital elevation model, to the study geographical features and nature of slope. Explore the utilization of remote sensing and GIS for development of smart city. Okay, and last one, there is a land use classification using remote sensing data. All these practical we have to cover and we are going to solve each one by one. Okay, so one by one we are seeing. ठीक आहे, तर आपण आजच्या प्रॅक्टिकल सेशनमध्ये बॉटमपासून स्टार्ट करतोय. दॅट इज लास्ट प्रॅक्टिकल इज दॅट लँड यूज क्लासिफिकेशन यूजिंग रिमोट सेन्स डाटा. ठीक आहे, ठीक आहे, तर ह्या प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर लँड यूज क्लासिफिकेशन युजिंग रिमोट सेन्सिंग डेटा. ठीक आहे, आता याचं मिनिंग बघा तुम्ही काय. हा जो पॅरामीटर आहे लँड यूज क्लासिफिकेशन युजिंग रिमोट सेन्स डेटा. ठीक आहे, या प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर ह्या प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला लँड यूज क्लासिफिकेशन म्हणजे जी आपली लँड यूज आहे, अर्थ सरफेसची जी लँड यूज आहे, आपण कशी क्लासिफाय केलेली और हाऊ इट इज क्लासिफाईड बेस्ड ऑन देअर युजेस. म्हणजे सपोज एखादी लँड असेल, इंडस्ट्रियल झोन असेल, तर एखादा कमर्शियल झोन असेल, एखादा रेसिडेन्शियल झोन असेल. ठीक आहे, असे डिफरंट झोन असतात, ॲग्रिकल्चरल झोन असेल, हे आपण रिमोट सेन्सिंगच्या डेटावरनं आपण इझिली क्लासिफाय करू शकतो. ठीक आहे, सो या प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला काय करायचं तेच करायचं. एक शॉर्ट फॉर्ममध्ये आपल्याला काय करायचं, ॲबस्ट्रॅक्ट राईट डाऊन करायचा. ठीक आहे, हाऊ दिस लँड कवर्स ऑन अर्थ सरफेस इट इज टू बी क्लासिफाईड on the basis of remote sense data, that we have to write down in abstract sheet. Next one, what we have to do, we have to do a image classification process and techniques. Okay, आता इमेज कशी क्लासिफाय करायची फ्रॉम द रिमोट सेन्सिंग डेटा, हाऊ वी हॅव टू क्लासिफाय द इमेज दॅट वी हॅव टू सी. ठीक आहे, या प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, नॉर्मली या टाईप आपल्याला राईट डाऊन करायचं आहे. ठीक आहे, जे आपली क्लासिफिकेशन असेल किंवा हे असेल नॉर्मल, हे बघा ट्रेनिंग असेल, तर त्यानंतर काय असेल, इमेज क्लासिफिकेशन स्टेजेस असणे, फीचर एक्झिबिशन असणार आहे. ठीक आहे, ट्रेनिंग असेल, दॅट फीचर्स वी हॅव टू सी. ओके, ऑल्सो दीज आर अ डिफरंट क्लासिफिकेशन टेक्निक्स. रिमोट सेन्सिंग डेटा, पिक्सल असेल, सायजेस असतील, स्केल असेल त्याचं, दॅट वी हॅव टू कवर्ड. ओके, रिमोट सेन्सिंग डेटा व्हॅरिएबल्स, डेटा प्री प्रोसेसिंग,
land cover features, type of numbers and classification, algorithm, user defined sampling plan. Okay, that we have to covered in. हे आपल्याला काय करायचं आहे, कवर करायचं आहे आपल्याला ह्या प्रॅक्टिकलमध्ये. फंडामेंटल्स ऑफ लँड कवर, देन आफ्टर अगेन इम्पॉर्टन्स ऑफ LCM, दॅट इज, ठीक आहे, वी हॅव टू कवर ऑल दिस. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, दॅट इज लँड यूज, जे आपली लँड यूज प्लॅनिंग असणार आहे. ठीक आहे, दॅट वी हॅव टू कम्प्लीट विथ द हेल्प ऑफ रिमोट सेन्सिंग डेटा. This is how we have to complete land use classification using remote sensing data. Okay, this is how our last practical is covered here.